रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतो। सामाजिक समतेचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना अभिवादन करतो। आज ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने या कार्यक्रमाला उपस्थित माननीय आपले लोकप्रिय आमदार ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता समर्पित केलं, ज्या व्यक्तिमत्वाने पंडित दीनदयाळ उपाध्यायजींचा अंत्योदयाचा विचार स्वीकारला आणि कधी पद प्रतिष्ठेचा विचार केला नाही, असे आदरणीय आमदार संजय केळेकरजी, आमचे विधिमंडळातले अत्यंत लोकप्रिय आणि केंद्र सरकार राज्य सरकारची एकही योजना न सोडणारे, प्रत्येक विषयात झडप मारणारे असे लोकप्रिय आमदार किसन कथोरेजी, आमचे उल्हासनगरला फ्री होल्ड करा याकरता मागे लागलेले आमदार कुमार इलानीजी, कारण भारताची फाळणी झाल्यावर 14 ऑगस्ट 1947 या राज्यामध्ये 40 वसाहती अशा आहेत सिंधी समाजाच्या, ज्या 40 वसाहती 14 ऑगस्ट 1947 फाळणी झाल्यानंतर जे भारतीय नागरिक पाकिस्तानमधून हिंदुस्थानात आले, पण महाराष्ट्रात 40 नगरं अशी आहेत त्यांचा सिंधी समाज म्हणून त्या ठिकाणी बसले, पण त्यांना आत्तापर्यंत त्यांची प्रॉपर्टी ही कधीच कायदेशीर झाली नाही। पण देवेंद्र फडणवीस सरकारने ती प्रॉपर्टी कायदेशीर करून दिली, त्यामुळं त्यातलं फक्त उल्हासनगर शिल्लक राहिलं, म्हणून कुमार इलानी आजच्या कार्यक्रमाला पूर्ण वेळ उपस्थित आहे। आपले विधिमंडळातले लोकप्रिय आमदार आपले कुठे गेले, मोबाईलवर लक्ष ठेवणारे पुढची तयारी निरंजन डावखरेजी, आपले भारतीय जनता पार्टीचे पूर्व महामंत्री आणि आमदार विक्रांत पाटीलजी, आपल्या लोकप्रिय आमदार ज्यांचे आमदार झाल्यामुळे पूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला, संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला, अशा माधवीताई नाईकजी, माननीय आपले अध्यक्ष सीताराम राणेजी, कृष्णा पाटीलजी, संदीप लेलेजी, अनिल पाटीलजी, समोर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, समोर आहेत या ठिकाणी बसलेले सर्व मान्यवर। खरं तर मी संजय केळकर साहेबांना विनंती केली की माझा सत्कार करू नका, आणि अनेक दिवसापासून मी टाळण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना मी अशी विनंती केली होती की मी जेव्हा ठाण्यामध्ये येईल तेव्हा नक्की आपल्या हाऊसिंग सोसायटीला भेट देईल, आपल्या हाऊसिंग फेडरेशनला सर्व पदाधिकाऱ्याला मी काही प्रश्न असतील तर चर्चा करेल आणि सर्व प्रश्नावर त्या ठिकाणी निर्णय करण्याची या ठिकाणी प्रक्रियाही करील। पण माननीय संजयजीचा आग्रह होता की एक आमचा सरकार म्हणून सत्कार घ्यावा, देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार, या सरकारने केलेल्या कामाचा सत्कार व्हावा, आणि मग या सत्कारातनं जे काही आम्ही पुष्पगुच्छ देऊ, आम्ही त्यातला एक मोठा हार देऊ, त्या हारातनं सरकारला अजून ऊर्जा मिळावी, सरकारला काम करण्याची अजून प्रेरणा मिळावी, याकरता त्यांनी सरकार म्हणून मला माझा सत्कार केला। खरं तर हा सत्कार कुणाचा आहे, तर माझ्यापेक्षा हा सत्कार ज्या जनतेने देवेंद्र फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रात आणलं, महाराष्ट्राच्या इतिहासामधलं पहिलं सरकार असं आहे जे देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे। या सरकारला 3,18,00,000 मतं महाराष्ट्रात मिळाली, 3,18,00,000 मतं। देवेंद्र फडणवीसांचं सरकार 51.78% मतं घेऊन निवडून आलं, आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रातलं पहिलं सरकार असं आहे जे 288 पैकी 235 आमदाराचं सरकार आहे। सरकार बनायला 144 लागतात, पण 235 आमदाराचं सरकार देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे।
आणि त्यामुळे अशा सरकारकडनं काय अपेक्षा आहे, तर अशा सरकारकडनं लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान प्रशासनाची अपेक्षा आहे, जी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरकारमध्ये त्यांच्या राज्यकारभारामध्ये 3 महत्त्वाचे प्रेरणादायी विषय आपल्याला घेता येतील. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं सरकार हे लोकाभिमुख होतं, ते गतिमान होतं, ते पारदर्शी होतं, त्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला वाव नव्हता. आणि ही भूमिका देवेंद्र फडणवीसच्या सरकारने स्वीकारली. आणि हे सरकार जेव्हा निर्माण झालं, देवेंद्रजींनी शपथविधी झाला, त्या शपथविधीनंतर जेव्हा खातेवाटपाचा विषय आला, मी पक्षाचा अध्यक्ष होतो. देवेंद्रजींनी विचारलं की तुला कोणतं खातं आवडेल, कारण पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे त्यांना माझी चॉईस विचारली. खरं तर मी त्यांना विनंती केली की तुम्ही या राज्याच्या जनतेच्या जीवाची जबाबदारी तुम्ही घ्या. जे झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या जीवाचं रक्षण कोण करतं, ते पोलीस करतात. आणि पोलिसांचं खातं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडे असावं असं आम्हाला वाटलं. त्यांनी शेवटी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे अधिकार आहे, कुणाचं खातं कुणाकडे द्यायचं हा माझा अधिकार नाही. कुणाला मंत्री करायचं, कुणाला मंत्री, उपमुख्यमंत्री किंवा सरकारमध्ये ठेवायचं, कुणाला मंत्री करायचं हे देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्र्याची जबाबदारी आहे, मुख्यमंत्र्याचे अधिकार आहे. कुणाला खातं द्यायचं हे मुख्यमंत्र्याचे अधिकार आहे. पण चर्चा करताना त्यांनी मला सांगितलं की तुला असं खातं येतो आहे की या खात्याने 14 कोटी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्याकडे येईल. आणि मग महसूल खातं माझ्याकडे आलं, ज्या खात्याला जबाबदारी आहे की जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे, जनतेची मालमत्ता कायदेशीर करून देणे, जनतेला कायदेशीर हक्क प्राप्त करून देणे, शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनामध्ये सुलभता निर्माण करणे. ही जी 14 कोटी जनतेची मालमत्ता आहे, इतर खाते महत्वाचेच आहे, पण 2 विभाग अत्यंत महत्वाचे आहेत. एक जनतेच्या जीवाचं रक्षण करणे आणि जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे. जनतेचा जीव सुरक्षित नसेल तर सरकारचा काय उपयोग आहे, आणि जनतेची मालमत्ता सुरक्षित नसेल तर त्या सरकारचा उपयोग काय, जे सरकार आपण निवडून आणलं. आणि म्हणून मग लोकाभिमुख निर्णयाचा विचार आला, गतिमान निर्णयाचा विचार आला. आणि मग संजय केळकर सारखे आमदार हे जेव्हा विधिमंडळात आहे आणि संजय केळकरजींनी जे जे विषय सभागृहात मांडले, म्हणजे यातले 50% निर्णय कुणाच्या म्हणण्यावर झाले आहेत, तर विधानमंडळामध्ये संजय केळकरजी यांनी जर हे विषय मांडले नसते तर मंत्री म्हणून त्या ठिकाणी मी या निर्णयाला अंतिम करू शकलो नसतो, कायदे बदलता आले नसते. शेवटी इंग्रजाच्या काळातला हा कायदा आहे, महसूल कायदा. 1553 मध्ये महसूल खातं तयार झालं. या देशाची जमाबंदी 1800 मध्ये झाली. 1908 चा मुद्रांक अधिनियम आहे. हे अधिनियम इंग्रजाच्या काळातले आहेत. आणि मग जसं जसं आपण पुढे गेलो, 75 वर्ष स्वातंत्र्याला झाले, पण इंग्रजाच्या काळातले त्या ठिकाणी जाचक निर्णय राज्यामध्ये असताना कसं जनतेला न्याय मिळेल. त्यामुळे लोकाभिमुख निर्णय करताना कायदे बदलवावे लागतात, नियमावली बदलवावी लागतं. आणि मग मी विचार केला की या राज्यामध्ये 14 कोटी जनतेची सरकारकडनं काय अपेक्षा आहे. शेतकऱ्याला ही अपेक्षा आहे की माझ्या शेतातला जर गाळ, माती, वाळू जर मी वापरू शकलो नाही तर सरकारचा काय उपयोग आहे. आणि म्हणून निर्णय घ्यावे लागले. 2 भावंडाची शेती मोजायची असेल तर सरकार त्यातनं मोजणीचे पैसे घेतील. 6,000 रुपये, 12,000 रुपये मोजणीचे पैसे घ्यायचे. पण आता राज्याने निर्णय केला की पोट हिस्सा करायचा असेल, शेतकऱ्याच्या 2 भावामध्ये जर त्याची जमीन मोजून द्यायची असेल, त्याची किंमत फक्त 200 रुपये असली पाहिजे, 200 रुपयाच्या वर नसली पाहिजे. कारण सरकारी खर्च 200 रुपये तेवढा घेतला पाहिजे. सरकार हे मालगुजार नसतं कधी, ते काही सावकार नसतं. सरकारने कधीच सावकारी करू नये, सरकारने कधी मालगुजारी करू नये. सरकारने लोकांकरता त्या ठिकाणी सरकार चालवलं पाहिजे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळामध्ये आज महसूल खात्याने 65च्या वर निर्णय घेतले. त्याची पुस्तिका मी तयार केली राणे साहेब.
त्या पुस्तिकेमध्ये प्रत्येक पानावर त्या ठिकाणी QR कोड आहे. कुठल्याही पुस्तकाचा प्रत्येक पुस्तकावर निर्णय दिलेला आहे आणि त्याला QR कोड स्कॅनिंग केला तर आपल्याला दिसेल की त्या निर्णयाचे किती दूरगामी परिणाम आहे. एकट्या महसूल खात्याने या राज्यामध्ये जे 65 निर्णय केले आहेत, 98 कॅबिनेट नोट केलेले आहेत. म्हणजे महसूल खातं महाराष्ट्राच्या 1.5 वर्षाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकी झाल्या प्रत्येक मंगळवारी. त्यामध्ये 98 मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 98 विषय मांडून मंत्रिमंडळासमोर त्या विषयाला मान्यता घेणारं राज्यातलं पहिलं खातं आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने लोकाभिमुख निर्णयाची भूमिका देवेंद्र फडणवीसच्या सरकारने स्वीकारली आहे. शेवटी मी काम करत असताना देवेंद्र फडणवीसचं सरकार म्हणून काम करतो. जे अधिकार मला देवेंद्र फडणवीसजींनी दिले त्या अधिकारात मी काम करतो. कारण मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यांना अधिकार सबलेट करतात, अधिकाराचं त्या ठिकाणी वाटप करतात. आणि म्हणून मी आधीच सांगितलं 3,18,00,000 मतांनी सरकार आलं. त्या जनतेचं अभिनंदन केलं पाहिजे, त्या जनतेचा सन्मान केला पाहिजे. ज्या जनतेने देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं. जर जनतेने आम्हाला मत नसतं दिलं, जर संजय केळकरजींना तुम्ही मत नसतं दिलं तर संजय केळकरजी आमदार झाले नसते, संजय केळकर आमदार झाले नसते, तर महाराष्ट्रात देवेंद्रजीचं सरकार नसतं आलं, देवेंद्रजीचं सरकार नसतं आलं तर मी महसूल मंत्री झालो नसतो. आणि मी महसूल मंत्री झालो नसतो तर निर्णय घेऊ शकलो नसतो. आणि त्यामुळं हे जे काही सत्कार आहे हा जनतेने जनतेच्या त्या समर्पणाचा आहे, जनतेने दिलेल्या मताचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल की जनतेने जे आम्हाला विश्वास व्यक्त केला हा विश्वास विकसित महाराष्ट्राचा आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना जे या देशाचा पंतप्रधान म्हणून जनतेने मतदान केलं ते विकसित भारताकरता केलं आहे. देवेंद्र फडणवीसजींना मतदान केलं विकसित महाराष्ट्राकरता केलं आहे. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. त्या संकल्पाला ठाणेकरांनी नेहमीच मदत केली आहे. आणि ठाणेकराकरता देवेंद्र फडणवीसजींचं जे हृदय आत्मा आहे तो खऱ्या अर्थाने या ठाण्याला विकसित ठाणे करण्याचा आहे. आणि मला अभिमान आहे की ठाण्याचे आमचे सर्व लोकप्रतिनिधी जेव्हा जेव्हा देवेंद्रजीकडे किंवा आपल्या सरकारकडे कुठल्या विषयाकरता गेले ते संपूर्ण विषय आमचं सरकार मार्गी लावतं. त्या संपूर्ण सरकारच्या या संपूर्ण विषयाला आमचं या ठिकाणी सरकार काम करत आहे. त्यामुळं हा केवळ सत्कारापुरता कार्यक्रम नाही आहे, तर हा कार्यक्रम जनतेच्या विश्वासाचा आहे, विकासाच्या संकल्पाचा आहे आणि कार्यक्षम कार्यपद्धतीचा गौरव करणारा कार्यक्रम आहे. निश्चितपणे ठाणे शहराचे आमचे लोकप्रिय आमदार संजय केळकरजी मी मनापासून आपले आभार मानतो की आपण ज्या विधायक सूचना या ठिकाणी दिल्या सरकारला, सभागृहात दिल्या, सभागृहाबाहेर दिल्या, जिथे जिथे मी त्यांना भेटलो त्यांनी कधी स्वतः व्यक्तिगत त्यांनी कधी आपलं काम सांगितलं नाही, कधी त्यांनी भूखंडाचं सांगितलं नाही, कधी स्वतःच्या प्रॉपर्टीचं सांगितलं नाही. संजय केळकरजी जेव्हा जेव्हा सरकारकडे येतात तेव्हा महाराष्ट्राच्या ठाण्याच्या विकासाचा संकल्प करून आमचे या ठिकाणी या सरकारला प्रचंड त्या ठिकाणी सरकारने चांगलं काम करावं याकरता संजय केळकरजी आमच्या पाठीशी 100% उभे आहेत. मला या ठिकाणी अभिमान आहे की आमच्या सरकारमध्ये संजय केळकर सारखे अत्यंत इमानदार, पारदर्शी आणि गतिमान आमदार आमच्या सरकारमध्ये आहे. याचाही अभिमान या ठिकाणी मला आहे. मी या ठिकाणी हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीतारामजी राणे साहेबांना या ठिकाणी एवढंच सांगेल की जी जी काही अपेक्षा आपण सरकारकडे व्यक्त केली आहे, जे जे काही विषय या ठिकाणी मांडले गेले आहेत, 4 महत्त्वाचे विषय आपण मांडलेले आहेत, त्या 4ही विषयाला अंतिम करून 4ही विषयाचं उत्तर हो असं राहील. त्यामुळे सर्व कामं जेवढे काही तुम्ही सांगितले येणे रद्द केला, कुठलेही पैसे लागणार नाही, कुणी किती नोटिसा दिल्या असेल त्या सरकार रद्द करेल. जे जे आमचे तलाठी तुम्हाला डीम कन्व्हे झाल्यानंतर DDR नंतर त्यानंतर वेगळ्या सुनावणी घ्यायची गरजच नाही आहे. जसं DDR कडनं डीम कन्व्हेचं त्या ठिकाणी आलं तात्काळ त्या ठिकाणी त्यांचे फेरफार केले पाहिजे, त्यांच्या स्वामित्वात नोंद केली पाहिजे, त्यांचे प्रॉपर्टी कार्ड दिले पाहिजे, त्याकरता कुठली अडचण येणार नाही. आपल्या गृहनिर्माण सोसायटीचे नावं इतर अधिकारात आले पाहिजे का तर आले पाहिजे, निश्चितपणे आपण हा निर्णय करू. त्यामुळं या ठिकाणी ज्या ज्या अपेक्षा आपण व्यक्त केल्या त्या पूर्ण करू. या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आपलं सरकार हे आपलं सरकार आहे. देवेंद्र फडणवीसजी अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत आणि खऱ्या अर्थाने या राज्याला विकसित कोण करू शकतं तर देवेंद्र फडणवीसजीच करू शकतात. या संकल्पावर आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे
की एकच मी सांगेल की जे काही आम्ही 65 निर्णय घेतले एवढे निर्णय काय आता वाचून दाखवणार नाही, पण यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय आता होणार आहे. तो निर्णय तुम्हाला आधीच सांगतो. येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये, डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये, जो आत्तापर्यंतच्या कुठल्याही सरकारने, देशातल्या कुठल्याही सरकारने आणि जगातल्या केवळ 80 सरकारांनी, 80 देशांनी, 192 देशापैकी 80 देशांनी जो कायदा तयार केला, भारतात कुठल्याही सरकारने हा कायदा तयार केला नाही. कुठल्याही राज्य सरकारने हा कायदा तयार केला नाही. तो कायदा या अधिवेशनात आम्ही आणणार आहोत. त्या कायद्याचं नाव आहे लँड टायटलिंग ऍक्ट. त्यांनी हा कायदा आल्यानंतर जे प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला मिळणार आहे, त्या प्रॉपर्टी कार्डवर तुमचं घर, त्याची संपूर्ण माहिती, यापूर्वीचे सर्व मालक यामध्ये येणार नाही. एकटाच मालक आज होईल. त्यापूर्वी किती त्याचे हस्तांतरण झाले असतील केळकरजी, ते हस्तांतरण बाद होतील. 7-12 जसं दाखवतं कोणाकोणाचे हस्तांतरण सर्व बाद होतील. सिंगल आज ज्याची मालमत्ता आहे त्याचं नाव, त्यांच्या वारसदाराचे नाव, मालमत्तेची संपूर्ण डेटा, जमाबंदी आयुक्ताचा पूर्ण डेटा, म्हणजे घराची लांबी किती, रुंदी किती, उंची किती, प्लॉट किती, सर्व डेटा, आपल्या घराची जे किंमत आहे सरकारी कायद्याने IGR कडे, मुद्रांकाकडे जी किंमत नोंदवली आहे, रेडी रेकणार किती किंमत किती तुमच्या घराची, आणि त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन. तुमचं प्रॉपर्टी कार्ड ट्रान्सफर करायचं असेल तर ऑनलाईन, पुन्हा तहसील कार्यालयात IGR कार्यालयात जायची गरज नाही. त्या प्रॉपर्टी कार्डवर ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण सुलभ राहील. आणि खाली गव्हर्नमेंट गॅरंटीड प्रॉपर्टी कार्ड, म्हणजे दुबईला जशी गव्हर्नमेंट गॅरंटीचा स्टॅम्प असतो, त्या प्रॉपर्टी कार्डला कुठलीही बँक डायरेक्ट कॅश प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर होईल. तुम्ही त्या प्रॉपर्टीच्या 70% 80% लोन ऑनलाईन घेऊ शकाल. आणि निश्चित प्रॉपर्टी कार्ड हे तुम्हाला जे मिळेल, तुम्ही अमेरिकेत असाल, तुम्ही जगातल्या कुठल्याही देशात असाल, त्या देशात जाऊन तुमचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन तुम्ही त्यावर कॅश मिळवू शकाल. तुमचं प्रॉपर्टी कार्ड एक प्रकारचं तुमचं जे बँकेचं कार्ड असतं, जे बँकेत पैसे डिपॉझिट असल्यानंतर आपल्याला जे कार्ड मिळतं, 2 प्रकारचे कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड. जसं पैसे बँकेत असल्यावर डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड मिळतं, तुमची प्रॉपर्टी तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड राहणार आहे. आणि त्यामुळं असं प्रॉपर्टी कार्ड, असा कायदा ज्याला गव्हर्नमेंट गॅरंटेड प्रॉपर्टी कार्ड, लँड टायटलिंग कायदा या राज्यामध्ये येणार आहे. आणि त्या कायद्याने तुम्हाला तुमची प्रॉपर्टी ही कॅश प्रॉपर्टी असणार आहे. आणि ती प्रॉपर्टी जगातल्या कुठल्याही देशातनं तुम्हाला या ठिकाणी आपल्या प्रॉपर्टीचे व्यवहार करू शकेल. जगातले कुठलेही इन्व्हेस्टमेंट तुमच्या प्रॉपर्टी होऊ शकेल. जगात दुबईतनं सुद्धा तुमची प्रॉपर्टी बुक होऊ शकेल. जगातल्या कुठल्याही कंपनीला या कंपनीमध्ये शेअर टाकता येतील. जगातली कुठलाही व्यक्ती तुमच्या प्रॉपर्टीशी व्यवहार करू शकेल. असं लँड टायटलिंग कायदा जो दुबईमध्ये आहे, सिंगापूरमध्ये आहे, तो कायदा महाराष्ट्र सरकार आणणार आहे. आणि या कायद्याने प्रचंड मजबूती आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे. आपली प्रॉपर्टी ही कंप्लीट कॅश प्रॉपर्टी होणार आहे. आणि दुसरा कायदा आपण संजयजी आणतोय, आधी मोजणी मगच नोंदणी नंतरच म्युटेशन. मोजणी केल्याशिवाय नोंदणी नाही. कारण मोजणी केली नाही, नोंदणी केली तर तुमचा फ्लॅट किती आहे, 1000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट बिल्डर विकतात 1200, तिथे किती आहे, मोजणी केल्याशिवाय कुठलंही ट्रान्झॅक्शन नाही. आणि तिसरा महत्वाचा व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड. संजय केळकरजी, ज्या काही उंच इमारती झाल्या आहेत ठाण्यामध्ये, त्या प्रत्येक फ्लॅट धारकांना, गृहनिर्माण सोसायट्यांना, राणेजी जेवढ्या गृहनिर्माण सोसायटी आहे त्यांच्याकडे 2च डॉक्युमेंट आहे. एक आहे घराची रजिस्ट्री फ्लॅटची, दुसरं मालमत्ता कर. ही नोंदणी आहे, हे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे. म्हणजे रजिस्ट्री म्हणजे नोंदणी आहे, ते मुद्रांक आहे, त्याला प्रॉपर्टी कार्ड कधीच म्हणता येत नाही. टॅक्सेशनला तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड म्हणता येत नाही. पण गव्हर्नमेंट आता तुम्हाला व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड आणता आहे. बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या प्रत्येक फ्लॅट धारकाला वेगळं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. ज्यातनं आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या सर्व घरांना, गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्या घरातच प्रॉपर्टी कार्ड आपण देणार आहे. आणि त्यामुळं आपण या राज्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहोत. देवेंद्र फडणवीसचं सरकार, आपलं सरकार
ज्या अपेक्षा अशा जनतेच्या त्या पूर्ण करणार आहे. केळकरजी, मी तुम्हाला वचन देतो की जे जे काही प्रश्न तुम्ही ठाणे जिल्ह्यातले आणाल, आमच्या माधवी नाईक जे असतील, विक्रांत पाटील जे असतील, निरंजन डावकरे जे असतील, कुमार अहिलानी जी असतील, आप चिंता मत करो कुमार जी, उल्लासनगर का भी प्रॉपर्टी कार्ड आपण करेंगे. सिंधी समाजाकरता निर्णय सरकारने घेतला. सर्व सिंधी जेवढ्या 40 शहर होते तेवढ्या सर्व शहरांना फ्री होल्ड आपण केलं. आणि त्यामुळं परवा आमच्या या ठिकाणी आहेत कुठले हिरे सरंजामचे ते नगर चंदगड, हे चंदगडचे आमचे रहिवासी आहेत आपले कृष्णा पाटील उपमहापौर. कृष्णा पाटीलजीचं गाव कुठलं आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे. तिथल्या 12,000 परिवारांना 55 गावांना हेरे सरंजाम टाकून दिलं. हेरे सरंजाम. आणि हेरे सरंजाम नाव असल्यामुळं त्या गावांना त्यांचं कुठलंही हस्तांतरण, कुठलंही त्यांचं योजना साऱ्या बंद होत्या. इंग्रजाच्या काळानंतर, मुघलांच्या काळानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय केला, हेरे सरंजाम हे नाव कमी करून त्या जनतेची मालमत्ता त्यांच्या नावाने करून देण्याचा निर्णय झाला. 12,000 प्रॉपर्टी गरीब माणसाची आज फ्रीहोल्ड झाली. त्यामुळं आज चंदगड जिल्ह्यामध्ये, चंदगड तालुक्यामध्ये मोठा निर्णय झाला. खरं तर देवेंद्र फडणवीस सरकार हे मजबूतीनं काम करत आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की संजय केळकरजीची जोपर्यंत इच्छा लढण्याची आहे, तुमचा निरोप मी देवेंद्रजींना देतो. ते त्या पदाचे योग्य दावेदारी आहे, असं नाही आहे. आणि त्यामुळं या सत्कारानिमित्त देवेंद्रजींना तुमचा निरोप देतो. पण संजयजींनी काही याच्याकरता सत्कार केला नाही आहे. संजयजींनी देवेंद्र फडणवीसांचं सरकार किती लोकाभिमुख आहे, किती पारदर्शी आहे, किती गतिमान आहे, याचा उदाहरण म्हणून माझा सत्कार केला आहे. आणि त्यामुळे हा सत्कार जनतेला समर्पित आहे. त्या सर्व जनतेने ज्यांनी संजय केळकरना निवडून आणलं, आमचे आमदार संजय केळकरजी हे पुन्हा पुढच्या 3.5 वर्षामध्ये मी त्यांना वचन देतो की संजयजी, ठाणे जिल्ह्यातला महसूलचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही. तुम्ही जेवढे काही विषय माझ्या निदर्शनात आणाल, जेवढे काही विषय माझ्या समोर आणाल, त्या साऱ्या विषयाला सरकार न्याय देईल. गरज पडली तर कायदे बदलू, गरज पडली तर नियमावली बदलू, गरज पडली तर जे काय वाटेल ते करू. पण जनतेला आम्ही या ठिकाणी उद्ध्वस्त होऊ देणार नाही. लोकाभिमुख सरकार म्हणून काम करू, एवढंच वचन देतो. ज्या अशा अपेक्षा तुमच्या देवेंद्र फडणवीसचं सरकार आणण्याकरता होत्या, त्या अशा अपेक्षा आम्ही पूर्ण करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा राणेसाहेब, तुम्ही माझा सन्मान केला. हा जो सन्मान आहे, अजून गतीने आपलं सरकार काम करेल. तुमच्या अशा अपेक्षा ज्या सत्कारामागे होत्या, ज्या फुला जे काही तुम्ही माझ्याकडे हार टाकला, तुम्ही मला पुष्पगुच्छ दिले, शाल दिली, शिरपट दिली, हे अशा अपेक्षाच आहे. कुणा व्यक्तीला फार आनंद व्हावा, चंद्रशेखर बावनकुळेला आनंद व्हावा याकरता नव्हतं. ती आशा होती, ती अपेक्षा होती की या हारा फुलामागे जे काही आम्ही 4 निवेदन त्यांना देऊ, त्या 4 निवेदनातून आमचे निर्णय झाले पाहिजे. ही आशा अपेक्षा त्या सत्कारामागची होती. ती आशा अपेक्षा आम्ही पूर्ण करू, एवढंच वचन मी आपल्याला देतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.